मॅडम, गुरु कम्प्युटरमध्ये एक मागच्या आठवड्यामध्ये किंवा बॅक वीकमध्ये एक ट्रेनिंग झाली, जी EMI कॅल्क्युलेटर म्हणजे ऑल अबाउट सगळ्या प्रकारचे EMI असतील, होम लोन असेल, कार लोन असेल, पर्सनल लोन असेल, एक्सेट्रा अशा सर्व लोनमधून तुम्ही तुमचा काय ओपिनियन किंवा काय एक्सपिरियन्स आहे त्याबद्दल थोडक्यात सांगू शकता? हो, पहिलं तर मी माझं नाव सांगते. अंजली मनोज कोळी. मी गुरु कॉम्प्युटरमध्ये 1 वर्षाचा टॅलीचा डिप्लोमा जॉईन केलेला आहे. मला आता 8-9 महिने होत आले. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही होम लोन, एज्युकेशन लोन विषयी प्रॅक्टिकल केले. त्याच्यामधून म्हणजे एक खूप महत्त्वाची गोष्ट कळली की पहिले असं व्हायचं की 1% कमी झाले आपल्या म्हणजे इंटरेस्ट रेटमधून, तर इतका काही फरक पडत नाही आपल्याला असं वाटायचं. पण हे प्रॅक्टिकल केल्यापासून समजलं की 1% मध्ये सुद्धा आपला EMI मध्ये खूप कमी किंमत होऊन जाते आणि आपलं रिपेमेंट पण वाढतं, आउटस्टँडिंग पण आपली कमी होत जाते. आपण जर फक्त आपलं लोन आपल्याला जर लवकर क्लिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इंटरेस्ट रेट हा कमी पाहिजे आणि आपला जो असतो पिरियड तो जास्त पाहिजे, तर आपल्याला त्या लोनचा म्हणजे फायदा होतो. नाही तर मग आपण फक्त बँकला आहे ना जास्त करून इंटरेस्ट रेटच जास्त भरत जातो. येस. फ्युचर व्हॅल्यू स्टेटमेंट ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला होम लोनचं फ्युचर व्हॅल्यू दाखवले, जे कोणत्या बँकर आपल्याला तो ॲडवाइस किंवा ते स्टेटमेंट दाखवत नाही, अशा वेळेस तुम्हाला फक्त EMIच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस तुम्हाला फ्युचर स्टेटमेंट समजलं, तर त्यावेळेस काय फिलिंग क्रिएट झालं तुमच्या? फ्युचर जे आहे ना म्हणजे ते आपल्याला कोणतीच बँक सांगत नाही कधीच. आपण फक्त प्रथम जातो तो विचारतो की EMI किती आहे. आता माझं स्वतःचं होम लोन मी त्यांना विचारलं होतं की माझं EMI किती. त्यांनी मला असे वर्ष सांगितले की एवढं वर्ष तुम्हाला तो 20 वर्ष एवढा हा EMI तुम्हाला भरावा लागेल. मी फक्त माझ्या पद्धतीने मी फक्त काउंट काय केलं की EMI ला तेवढे महिने गुणिले केले, त्यात फक्त मला कळालं होतं की माझे डबल पैसे जाणार आहेत. तेवढंच डोक्यात होतं. तरी म्हणजे मिस्टर म्हणायचे की डबल पैसे जातात. ते मी म्हणलं आपण कुठलं जरी लोन घेतलं तरी ते डबल पैसे जाणारच आहे. पण आता इथं आल्यापासून असं कळलं की ते डबल पैसे म्हणजे आपली जी आउटस्टँडिंग अमाऊंट आहे ती आपली म्हणजे महिन्याला कमी कमी होत जाते. तर त्याच्यामध्ये पण म्हणजे आपला फायदाच आहे. असं म्हणजे डबल म्हणजे ती एकदम अशी डबल नाही जात, तर इकडच्या साईडने कमी पण म्हणजे होत राहते. येस येस. म्हणजे याच्यातून तुम्ही काय समजलं, लास्टला काय वाटतं तुम्हाला? प्रॅक्टिकल मधून काय समजलं असं वाटतं? आपल्याला आउटस्टँडिंग अमाऊंट कळती. EMI आपण फक्त बाहेर जाऊन फक्त EMI विचारायला नाही पाहिजे, तर आपली फ्युचर व्हॅल्यू पण विचारायला पाहिजे आणि इंटरेस्ट रेट पण आपण तो कमीच ठेवला पाहिजे. येस. इन फ्युचरमध्ये जर कधी तुम्ही परत जर होम लोन किंवा अदरवाईज कोणतं जर लोन जर समजा घेण्यासाठी गेलात, तर तुम्ही या प्रॅक्टिकलचं तुम्हाला बेनिफिट होऊ शकतं असं वाटतं का? हो, होणार नक्कीच. येस. ओके, थँक्यू. काय वाटतं अक्षरा मॅडम तुम्हाला, हे जे झालेलं प्रॅक्टिकल आहे, या प्रॅक्टिकलचा एक्सपिरियन्स तुमचं काय सांगतो? सरांनी तुम्ही जे मागच्या वीकमध्ये जे प्रॅक्टिकल घेतले होम लोन, कार लोन, एज्युकेशन लोन, तर मला कळलं की म्हणजे की इंटरेस्ट रेट जेवढा आपण घेऊ त्याच्या इंटरेस्ट रेट घेऊ ना त्याच्या आपण त्या पटीने आपण EMI पे करत असतो बँकेला. पण आता जे प्रॅक्टिकल केलं त्याच्यावरनं कळलं की जर इन फ्युचर मी जरी भविष्यामध्ये होम लोन घेतलं किंवा एज्युकेशन लोन काढलं तर मला पण कळलं की नेमकी इंटरेस्ट रेट किती घ्यायचा आणि आपल्याला जे लोन आहे ते पे करण्यासाठी इयर्स किती लागतील हे ह्या प्रॅक्टिकलमधलं मला कळून आलं. येस. ओके. या प्रॅक्टिकलचं भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल असं वाटतं का? हो सर, नक्कीच येईल. कारण की आता समजा मी एज्युकेशन करते, जर कधीच तर मला एज्युकेशन लोन घ्यायची गरज आली तर मग मी सुद्धा असं विचारू शकते की नेमकं माझं EMI किती आहे, फ्युचर व्हॅल्यू किती आहे, मला किती मंथमध्ये पे करावं लागते. येस येस. ओके, नाईस. ओके, थँक्यू. मॅडम, काय वाटतं तुम्हाला, तुम्ही झालेल्या आठवड्याचं जे प्रॅक्टिकल होतं, या प्रॅक्टिकल रिलेटेड तुमचा एक्सपिरियन्स काय? माझं नाव चांदणी गणेश दास आहे. बॅकलिक्समध्ये जसं सरांनी सांगितलं की होम लोन वगैरे, कार लोन ते कसं घ्यायचं, त्याच्यात मला रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे सगळं कळालं. मला आधी ते कळत नव्हतं कसं की किती पैसे वगैरे मध्ये घ्यायचे. ते जर पैसे कमी करायचे असतील म्हणजे तर वर्ष कमी करावं लागेल आणि ते रेट ऑफ इंटरेस्ट थोडं वाढवावं लागेल त्यासाठी. आणि त्याच्याबद्दल मला एक्सेलमध्ये पण खूप नॉलेज भेटले. एक्सेलमध्ये तुमचा कॉन्फिडन्स गेन झाला असं वाटतं का? कारण एक्सेल थोडंसं काय माहिती का, क्रिटिकल्स पॉईंट आहे. त्याच्यामध्ये ते कॉलम, रो, सेल वगैरे मॅनेज करणं, ते मॅनेजमेंट करण्यासाठी थोडंसं क्रिटिकल्स वाटतं. बट असं वाटतं की तुम्हाला या प्रॅक्टिकलमुळे तुमचा कॉन्फिडन्स गेन झाला आहे? हो, खूप. आणि मला रो वगैरे सगळं म्हणजे कळत नव्हतं, तर मला सगळं ते प्रॅक्टिकल मला करायला जमतंय ते कळालं. येस. ओके, थँक्यू.
मॅडम काय वाटतं तुम्हाला हे जे काही प्रॅक्टिकल झालेले आहे आपले बरेच प्रकारचे जे EMI कॅल्क्युलेटर्स वगैरे झालेले स्पेशली होम लोनवरती आपण जास्त मेन फोकस केला, त्याचा डिपनेस त्याचा रोटॉप शोधला, तर तुम्हाला त्या प्रॅक्टिकलबद्दल काय वाटतं? माझं नाव सोनाली अभिषेक आहे. मी होम लोन म्हणजे शिकले आतापर्यंत 3 लोन शिकलो. त्यापेक्षा मला होम लोन मध्ये किती पैसे वाचवले जातात ते शिकायला भेटलं. ओके, काही वेगळा एक्सपिरियन्स याच्यातून तुम्हाला सांगता येईल का? तुमचा काय अनुभव आहे तर? म्हणजे ह्या प्रॅक्टिकलचा फायदा होईल असं वाटतं का तुम्हाला? हो. ओके, थँक्यू. मॅडम काय वाटतं तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? माझं नाव सरिता कृष्णा धवन. मी टॅली प्राईम जॉईन केले 6 महिन्यांसाठी. सरांनी आम्हाला गेल्या आठवड्यात होम लोन कार लोन एज्युकेशन लोनबद्दल सांगितलं. तसंच होम लोनमध्ये आपण होम लोन घेतो, पण आपण पिरियड कमी करून आपण त्याचा लोन कमी करू शकतो. किंवा आपण विचारतो बँकवाल्याला की आपला EMI किती कटतो, पण हे विचारत नाहीत की त्याच्यातून आपण व्याज किती देतोय आणि रिपे किती करतोय. तर आपण पिरियड कमी करून ते कमी पण करू शकतो. असं वाटतं का तुम्हाला ह्या प्रॅक्टिकलमधून एक चांगल्या प्रकारचं नॉलेज तुमचं गेन झालं असं वाटतं का? हा सर, एक स्पेशली काय वाटतं, वेगळं काय वाटतं, किंवा तुम्ही याच्या अगोदर येण्याच्या अगोदर आणि ह्या प्रॅक्टिकलवरती जे काही समजा तुम्हाला मोटिवेशन डिपनेस त्याचा जो वाढवला तो वेगळं काय वाटलं? म्हणजे तुम्हाला असं वेगळं काय वाटतं त्याच्यातून? वेगळं असं वाटतं की सर मला आधी म्हणजे व्यावहारिक ज्ञान काही नव्हतं, जे असे बोलतील ते तेवढं असते. येस. पण होम लोन विषयी म्हणजे माहिती ज्यावेळेस भेटली त्यावेळेस म्हणजे व्यावहारिक ज्ञान आल्यासारखं वाटतं. येस, आता तुम्ही जो हा पॉईंट बोलता ना, हा जो ट्रान्झॅक्शन लाईफमध्ये व्यावहारिक ज्ञान खूप महत्वाचे. किती शिकलाय त्यापेक्षा व्यावहारिक ज्ञान किती आहे हे खूप महत्वाचं आहे. असं वाटतं की याच्यातून तुम्ही एक चांगला आत्मविश्वास वाढवला? हा सर, वाटतो. येस. ओके, थँक्यू मॅडम. मॅडम काय वाटतं तुम्हाला ह्या प्रॅक्टिकलमधून काय गेन झाले आठवड्यामध्ये झालेलं आपल्या प्रॅक्टिकलमधून? माझं नाव लक्ष्मी शिंदे आहे. मी 6 महिन्याचा कोर्स लावलेला आहे. सरांनी मागच्या आठवड्यात जेवढे काही प्रॅक्टिकल घेतले ते आम्ही प्रॅक्टिस केली. त्याच्यातून माझं एवढं नॉलेज गेन झालं की आपण भविष्यात कधी लोन घेऊ तर पिरियड कमी करून लोन भरण्यासाठी आणि रेट इंटरेस्ट किती आहे, महिना किती आहे, आपण सगळं चौकशी करून लोन घ्यायला पाहिजे. म्हणजे डायरेक्टली लोन घ्यायला नाही पाहिजे. असं वाटतं का? तर तुमचं मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज वगैरे वाढले असं वाटतं का? तर हा प्रश्न माझा आहे म्हणून तुमचं येस आहे की तुमचं मनापासून तुम्हाला वाटतं की तुमचं नॉलेज वाढतं? मनापासून ते माझं नॉलेज वाढले. भविष्यात मला कुठेही जॉब करायची वेळ आली किंवा लोन घ्यायची वेळ आली तर मी त्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकते आणि त्याच्यावर काम करू. येस. ओके, थँक्यू मॅडम. तुमच्यासाठी क्लॅपिंग करूया. खूप सुंदर, युनिक की मॅडम अगेन बोलता. बोला ना, अगेन अगेन 10 वेळेस बोलायचं. तुम्हाला माहिती झालेलं आहे. अगेन मीन्स गेन